Hello children, now we will start the new lesson of science, the fascinating world of birds. You know how many there are different kinds of birds. Some are small, some are big, some have different types of beaks, some have different types of feet. Like that, they are classified into many kinds. So you now you study it from this lesson. The fascinating world of birds. In this lesson, we shall study the beautiful world of birds, the different parts of birds' body, and the different types of birds. Now, birds are beautiful and they can fly. They fly in the lovely bright sky. For food, they wander here and there. When food is found, they return to share. Animals and birds make the world truly fascinating. Who doesn't like to listen the happy chirping of sparrows or the lovely sounds of koel make? Birds are not just lovely to listen to or look at. They are also very important part of nature. Let us learn a little more about these wonderful creatures. आता आपण यामध्ये वेगवेगळे बर्ड्सचं स्टडी करणार आहोत. Here are some birds that you must have seen at some point in time. Can you name them? See, these are the different birds: sparrow, pigeon, crow, parrot, duck, peacock, then eagle, hen. Birds live on trees. Nature has gifted them with a body that helps them to fly, pick out worms and insects, and build nests. Most birds build their nest on trees to lay and protect eggs. Birds are found everywhere. Birds living near seas, rivers, or lakes naturally feed on fish. आता हे तुमच्या लक्षात आलं का? बर्ड्स लिव्ह ऑन ट्रीज. ट्रीजवर राहतात. नेचरने त्यांना इतकी सुंदर बॉडी दिलेली आहे, अशा पद्धतीची दिलेली आहे की ज्याच्यामुळे त्यांना उडता येतं. त्याचप्रमाणे ते जे नेस्ट बांधतात ते त्यांचे एग्स ठेवण्यासाठी आणि त्यांच्या यंग वन्सना प्रोटेक्शन देण्यासाठी केलेले असतात. बर्ड्स दॅट डू नॉट फ्लाय ॲट ऑल आर कॉल्ड फ्लाइटलेस बर्ड. म्हणजे ज्या बर्ड्सना उडता येत नाही त्यांना फ्लाइटलेस बर्ड्स म्हणतात. द पेंग्विन, इमू अँड कॅम्पेल tail are some flightless birds. Campbell tail. This is penguin, emu and Campbell tail. Flight, a real wonder. Have you ever tried to fly in the air? Impossible, isn't it? Then how are birds able to do so? This is because the lighter the bird, the easier it can fly. Even large birds are not very heavy. They have light hollow bones. म्हणजे आपले बोन्स जसे असतात, स्ट्रॉंग असतात, आपले हॉलो नसतात, भरीव असतात बोन, तसे ह्यांचे कसे असतात? हॉलो असतात. म्हणजेच आपण एखादा रॉड बघितला तर लक्षात येईल, रॉड जसा पोकळ असतो त्याप्रमाणे त्यांचे बोन्स अतिशय पोकळ असतात आणि त्यामुळे त्यांना इझिली उडता येतं, कारण त्यांचं वेट जे आहे ते अतिशय कमी नसतं. दिस रिड्युसेस देअर बॉडी वेट. देअर बॉडी इज शेप्ड लाईक ॲन ॲरो पॉइंटेड ॲट द हेड ॲज वेल ॲज ॲट द टेल. त्यांचा शेप पण कसा असतो? पुढे पण त्यांचा असा नॅरो झालेला असतो आणि मागे पण असा नॅरो झालेला असतो. त्यामुळे त्यांना हवेत उडणं इझी झालेलं असतं. जसं आपण बर्ड्सवरूनच आपल्या एरोप्लेनची निर्मिती झालेली आहे. Their body is shaped like an arrow pointed at the head as well as at the tail. They have wings. Their body is covered with feathers.
All birds have feathers. There are 4 types of feathers, namely down feathers are small and fluffy. त्यांना 4 टाईप्स असतात. फेदर्स जरी आपल्याला दिसताना त्यांच्या अंगावरचे विंग्स आणि पीस हे तसेच दिसत असले सेम, तरी त्याच्यात टाईप्स असतात. डाऊन फेदर्स आर स्मॉल अँड फ्लफी. डाऊन फेदर्स जे असतात ते छोटे असतात आणि फ्लफी असतात. दे कवर द बर्ड्स बॉडी अँड कीप इट वॉर्म. त्यामुळे त्यांची बॉडी जी आहे ती वॉर्म राहते. बॉडी फेदर्स आर बिगर दॅन द डाऊन फेदर्स. त्यांच्या डाऊन फेदर्सपेक्षा बॉडी फेदर्स हे मोठे असतात. फ्लाईट फेदर्स आर लॉंग. नि जे फ्लाईटसाठी वापरतात, उडण्यासाठी वापरतात, ते जरा लॉंग असतात. दे आर ऑन द विंग्स अँड हेल्प द बर्ड्स टू फ्लाय. टेल फेदर्स आर ऑल्सो लॉंग अँड हेल्प द बर्ड टू स्लो डाऊन. टेल फेदर्स जे असतात ते त्यांना जसं काय खाली येताना ब्रेक लावण्यासाठी म्हणजे स्लो डाऊन करण्यासाठी त्यांना ते उपयोगी पडतात. बर्ड्स फ्लाईज बाय फ्लॅपिंग इट्स विंग्स अप अँड डाऊन. बर्ड्स कसे उडतात तुम्हाला माहीत आहे ना, अप अँड डाऊन त्यांचे विंग्सची मुवमेंट असते. बर्ड्स डिपेंड ऑन द क्वालिटी ऑफ देअर फेदर्स टू कीप देम एअरबॉर्न. बर्ड्स इन्स्पायर्ड मॅन टू बिल्ड द एरोप्लेन. बर्ड्सकडे बघूनच एरोप्लेनची निर्मिती झाली की बर्ड्सना जसं उडता येतं तसं माणसाला काही येत नाही, म्हणून ह्यांनी एरोप्लेन बनवले त्या शेपचे. द थिन लुकिंग ऑस्ट्रिच इज ॲक्च्युअली अ व्हेरी स्ट्रॉंग बर्ड. इट फ्लाइट्स विथ इट्स लेग्स. हा ऑस्ट्रिचला जास्त मोठी फ्लाईट घेता येत नाही कारण त्याचा शेपच खूप मोठा असतो आणि त्यामुळे फ्लाईट जी आहे ती अगदी छोटी असते, उडतो तो कमी ह्याच्यावर. किवी बर्ड्स कॅनॉट सी प्रॉपरली इवन इन फुल डे लाईट, सो दे मोस्टली हंट बाय स्मेल. मॉकिंग बर्ड्स कॅन imitate many sounds from the squeaking door to a cat meowing. Observe a bird closely and then look at the figure shown below. Here are the main parts of the body of bird and you have to try to draw the shape of bird and show all the parts in your notebook. See, this is beak, this is throat, then this is breast feathers. These are the breast feathers. These wing feathers, these are long feathers. It is useful for their flight. These are tail feathers. These are also long and useful to slow down the bird. Then these are the claws. These are the claws. These are the this is foot. Then this is breast. Now you have to draw it in your notebook. Beaks, feet and claws are very important parts of bird's body. Beaks help them to catch, hold and eat their food. The feet and claws are very useful in perching trees and protecting themselves too.